2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद लागतात, तर पाऊण तासात किती पिशव्या भरल्या जातील? आता 2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद लागतात, तर 60 सेकंदात काढायचं. 60 सेकंदाचं 1 मिनिट. मग आपण या ठिकाणी करूया. 15 सेकंदात जर 2 पिशव्या, तर 60 सेकंदात किती? 15 एके 15, 15 चौक 60. मग 4 गुणिले 2, 4 दुणे 8 पिशव्या होणार. 15 सेकंदात किती पिशव्या? एका मिनिटात किती पिशव्या होणार? 8 पिशव्या होणार. मग 60 सेकंदाचं 1 मिनिट. मग एका मिनिटात जर 8 पिशव्या बनवतात, तर पाऊण तासात काढायच्या आहेत. मग पाऊण तासाची मिनिटं किती? 45. मग आपण या ठिकाणी करूया. 45 गुणिले 8 बरोबर. 8 पंचा 40, 0 हात चाले 4, 8 चौक 32 आणि 4 36. पाऊण तासामध्ये 360 पिशव्या भरल्या जातील. पर्याय क्रमांक 1 आहे त्याचं उत्तर. या ठिकाणी 360 पिशव्या. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? आता एका सेकंदात जर 6 फेऱ्या मारत असेल, तर एका मिनिटात आपण काढायचं आहे. एका मिनिटाची सेकंद किती? 60. म्हणून 60 गुणिले 6. 6 6 0 0 6 6 36. 360 फेऱ्या होणार आहेत एका मिनिटात. मग आता एका मिनिटाच्या झाल्या. आता परत 15 सेकंदाच्या काढायच्या आहेत. मग 6 फेऱ्या एका सेकंदात जर 6 फेऱ्या मारतो, तर 15 सेकंदात काढायचं आहे. मग 15 गुणिले 6. 15 × 90. मग आता या दोघांची बेरीज करूया. 360 अधिक 90 बरोबर 450. पर्याय क्रमांक 3 आहे त्याचं उत्तर. एकूण फेऱ्या 450. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रुपये आहे, तर एका खुर्चीची किंमत किती? आता या ठिकाणी 16 वस्तूंची किंमत दिलेली आहे. किती आहे? 1680. मग आता एकमान पद्धतीवरून जाऊया. एका वस्तूची किंमत दिली आणि अनेक वस्तूंची किंमत काढायला सांगितलं, तर गुणाकार करायचा. आणि अनेक वस्तूंची किंमत दिली आणि एका वस्तूची किंमत सांगितली, तर भागाकार करायचा. मग आता या ठिकाणी अनेक वस्तूंची किंमत दिली, 16 खुर्च्यांची किंमत दिली आहे. मग आपण या ठिकाणी भागाकार करायचा आहे. आपण भागाकार करूया. 1680 भागिले 16. मग 16 एके 16 वजा चिन्ह. 6तून 6 गेले 0, 1तून 1 गेला 0, वरून घेतले 8. आता 8ला 6ने भागायचं आहे. भागला लागत नाही, भाग नसती 0. 16 0 0. मग खाली 8 घेतले वजा करून. 0चा 0, 0चा 0 वरून घेतला 0. आता 80ला लागतो भाग. 16 पंचा 80. 0चा 0, 8तून गेले 0 0 0. म्हणजे एका खुर्चीची किंमत किती आली? 105 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. एक मोटार 1.5 तासात 90 किमी जाते, तर 4 तासात किती किमी अंतर जाईल? किमी म्हणजे किलोमीटर. आता या ठिकाणी 1.5 तासात ती 90 किलोमीटर होते. मग 1.5 तासाची आपण मिनटं काढूया. एका तासाची मिनटं 60. 60 मिनिटाचा 1 तास. अर्ध्या तासाची मिनटं किती? मग 30. म्हणजे 60 अधिक 30 बरोबर 90 मिनिटे. आता 90 मिनिटामध्ये ती 90 किलोमीटर अंतर जाते. म्हणजे एका मिनिटामध्ये ती 1 किलोमीटर अंतर जाते. मग तसंच 4 तासाची आपण मिनटं काढूया. एका तासाची मिनटं 60 आहेत. मग 4 तासाची मिनटं काढूया. म्हणजे 60 गुणिले 4 बरोबर 4 0 0 आणि 4 × 24. 240 मिनिट आले. मग 240 मिनिटामध्ये ती 240 किलोमीटर जाणार, कारण एका मिनिटामध्ये 1 किलोमीटर जाते. मग 240 मिनिटांमध्ये ती 240 किलोमीटर जाणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर.